श्री स्वामी समर्थ. बखर. महाराजांचे रूपवर्णन. राजश्री चिंतोपंत अप्पा टोळ यांचे चिरंजीव गोविंदराव हे दत्त उपासक असून त्यास ब्रह्मसंबंधाची बाधा होती. ती दूर केल्याबद्दल पुढे गोष्ट येईलच. अक्कलकोटास ते सेवा करीत असता समर्थांची स्वारी एके दिवशी त्यांच्या बिराडी जोशीबुवांच्या वाड्यात अकस्मात आली. सकाळची वेळ असून गोविंदराव पूजा करीत बसले होते. गोविंदरावांनी महाराजांना बसण्यास पाट मांडला व त्यांनी गाणगापुराहून पादुका करून आणल्या होत्या त्या समर्थांच्या पायास लावून समर्थांचे चरणांजवळ गंधपुष्पे वाहून पूजन केले व प्रार्थना केली की अक्षयी आपल्या चरणांचे ध्यान हृदयात राहावे, विसर पडू नये. प्रार्थना ऐकून महाराजांनी मान डोलावली. पुन्हा गोविंदरावांनी प्रश्न केला की महाराज, आपण गाणगापुरास संगमावर असता काय? महाराज म्हणाले, होय, आम्ही तेथे असतो. असे सांगून महाराज उठून गेले. त्याच रात्री गोविंदरावास स्वप्नात असा दृष्टांत झाला की श्री क्षेत्र गाणगापूर येथील गावातील देवालयात श्री दत्तात्रेय नृसिंह सरस्वतींच्या पादुका आहेत. त्या देव्हाऱ्यात श्री स्वामी बसले आहेत व चरणी निज पादुका घातल्या आहेत. पुजारी मंडळी जवळ बसली आहेत. गोविंदरावांनी पुजाऱ्यास स्वप्नात विचारले की देव्हाऱ्यात कोण बसले आहे? पुजारी म्हणाले, अक्कलकोटचे स्वामी बसले आहेत. इतके स्वप्न पाहून गोविंदराव जागे झाले. श्री स्वामी दत्त अवतार आहेत अशी त्यांची खात्री झाली. महाराजांचे निस्सीम भक्तांपैकी ते एक भक्त होते. महाराज दत्त अवतार आहेत असे त्यांचे भक्त म्हणतात असे नाही, तर मोठमोठे योगी, सिद्ध, तापसी महाराजांची कीर्ती ऐकून दर्शनास येत व महाराज अवतारी असल्याबद्दलची आपली खात्री करून नगरवासी जनास तसा उपदेश करीत. आळंदीचे नृसिंह सरस्वती स्वामी व यशवंतराव महाराज देव मामलेदार हे साधूही महाराजांस अवतारी मानित असत. फार फार तर काय, पण मूर्तिपूजा निषेधक, ब्रह्मवेत्ते, वेदोक्त प्रकाशचे करते जे विष्णुबुवा ब्रह्मचारी, स्वतः मोठे वक्ते, वेदांती व विद्वान होते. ज्यांनी त्यांचा वेदोक्त धर्मप्रकाश ग्रंथ वाचला असेल त्यास माहिती असेलच की ज्ञानोबा, चांगदेव, नामदेव इत्यादी भक्तांनी जे चमत्कार केले त्यास बुवांनी नावे ठेवून हे चमत्कार खरे नसावेत म्हणून टीका केली आहे. अशा मार्मिक विद्वानांकडून महाराजांस अवतारी असा किताब मिळाला आहे. याहून जास्त पुरावा तो कोणता पाहिजे? श्री स्वामी महाराजांचा जन्म कोठे झाला? ते लहानाचे मोठे कोठे झाले? त्यांची मातापितरे कोण होती? जात कोण? देश कोण? त्यांनी दीक्षा कुठे घेतली? त्यातील एकही गोष्टीचा पत्ता लागला नाही. त्यांनी संन्यास कुठे व केव्हा घेतला त्याचाही पत्ता लागला नाही. ते संन्यासी होते आणि केव्हा केव्हा वेदातील किंवा पुराणातील वाक्य म्हणत यावरून ते ब्राह्मण असावे असे अनुमान होते. ते ब्राह्मण, शूद्र, यवनाकडेही भोजन करीत. त्यांची कांती दिव्य, तेजस्पुंज होती. शरीराचा वर्ण गौर असून तांबूस होता. ते आजानुबाहू होते. त्यांचे अंगचे तेज इतके प्रखर होते की त्यांच्याकडे एकसारखी दृष्टी लावून कोणाच्यानेही पाहवत नसे. दर्शनास लोक येत ते त्यांच्या पायावर डोके ठेवून देवाप्रमाणे दर्शन घेत. एखादा पायावर डोके ठेवू लागला म्हणजे एखादे वेळेस मोठा चमत्कार होई. तो असा की डोके व महाराजांचे पाय यात एका जवा एवढे अंतर लाहिले आणि महाराजांचे मनात दर्शन देण्याचे नसल्यास एकदम हट असे म्हणत. त्याबरोबर दर्शन घेणारा घाबरून उलथापालथा मागल्यामागे पडून जाई. याप्रमाणे अनेक वेळा अनेक जणांची धांदल उडे. महाराजांचे दर्शन म्हणजे मोठे दिव्य होते. विशेष करून जारिणी स्त्रियांसमोर जाण्यास फार भीत असत. केलेल्या पापाची महाराजांपुढे तेव्हाच झाडणी होई. गालीप्रदान देऊन जारिणीचे व जाराचे नावही महाराज प्रकट करीत. एक वेळ एका थोर घराण्यातील पुत्र मागून घेणारी बाई महाराजांजवळ आली. बरोबर दासदासी, सेवकजन पुष्कळ होती. त्यांनी पुत्र व्हावा म्हणून श्रींची प्रार्थना केली. महाराजांनी उत्तर दिले, अगे, मजजवळ कशाचा मुलगा? तो तुझा यार बसला आहे, तो तुला मुलगा देईल. सदर गृहस्थाचा व बाईचा फंद असल्याचे मग कळून आले. राजा व रंक महाराजांस सारखे होते. अक्कलकोटचे मामलेदार, न्यायाधीश, कोतवाल, फार तर काय राजेसाहेब यासही श्रीमुखात खाण्याचे प्रसंग केव्हा केव्हा येत असत. डोकीची पागोटे काढून फेकून देणे, शिव्या देणे वगैरे खेळ महाराजांचे हमेशा चालायचे. पण कोणाची बिशाद होती की महाराजांपुढे कोणी ब्र काढील किंवा हुकुमाची अवज्ञा करील? आहा! वाचक हो, हे लिहित असता मूळ लेखक म्हणतो,
महाराजांच्या रागाची आठवण होऊन मलाही कापरे भरले व लेखणी चालत नाहीशी झाली. श्री समर्थांच्या चरणी मस्तक ठेवून माफी मागून त्यांचे आज्ञेने गुणानुवाद वर्णन करीत आहे. महाराजांस पाहिल्याबरोबर ते देवरूपी आहेत अशी मनाची खात्री होई. दुसरी गोष्ट अशी की महाराज वाटतील तशी अचाट कृत्ये करीत, परंतु कोणत्याही वेळी त्यांचे अमृतदृष्टीने अपघात किंवा विपरीत गोष्ट घडून आल्याचे एकही उदाहरण कोणाचे ऐकण्यात आलेले नाही. श्री स्वामी समर्थ. बखर. विहिरीत लोटा फेकला. आहाहा, वाचक हो. हे लिहित असता मूळ लेखक म्हणतो, महाराजांचे रागाची आठवण होऊन मलाही कापरे भरले व लेखणी चालत नाहीशी झाली. श्री समर्थांचे चरणी मस्तक ठेवून माफी मागून त्यांच्या आज्ञेने गुणानुवाद वर्णन करीत आहे. महाराजांस पाहिल्याबरोबर ते देवरूपी आहेत अशी मनाची खात्री होई. दुसरी गोष्ट अशी की महाराज वाटतील तशी अचाट कृत्य करीत, परंतु कोणत्याही वेळी त्यांच्या अमृत दृष्टीने अपघात किंवा विपरीत गोष्ट घडून आल्याचे एकही उदाहरण कोणाचे ऐकण्यात आलेले नाही. शके 1776 दुष्काळात एक दिवशी पुणे वैभव करते महाराजांचे दर्शनास गेले असता, गावाबाहेर एका मोठ्या बावडीजवळ महाराज बसले असता एक मारवाडी हातपाय धुवून लोटा भरून घेऊन महाराजांचे दर्शनास आला. दर्शन घेऊन मारवाडी परत जात असता महाराजांनी त्यास परत बोलाविले आणि त्याच्या हातातील लोटा घेऊन पाणी ओतून टाकिले व तो लोटा 25-30 कदमावर बावडी होती त्यात फेकून दिला. त्या बावडीवर दुष्काळामुळे 50-60 माणसे पाणी भरीत होती. काही लोकांस वाटले की मारवाडी जड लोटा कोणाच्या डोकीत बसून कपाळमोक्ष होतो की काय, परंतु महाराजांची अगाध करणी कशी ती पहा. विहीर 30-40 हात खोली होळी. लोटा जो त्यात पडला तो कोणाचे डोकीत न बसता गर्दीचे मध्यभागी जी रिकामी जागा होती त्या बेताने आत पडला. सर्वत्रांस मोठे आश्चर्य वाटले. समाप्त.